हाय फ्रेंड्स, चला बनवूया साजूर मशरूम मसाला। खायला खूप टेस्टी असे लागतात हे मशरूम। साजूर मशरूम म्हणतात, ऑबस्टर मशरूम म्हणतात याला। खूप मस्त असे हे मशरूम आहे। 200 ग्राम मशरूम घेतलेले आहे। तर याला आपण या पद्धतीने छान स्वच्छ करून घेऊ। या पद्धतीने तोडूनच घ्यायचं आहे, चाकूने नाही कापत आहे मी। या पद्धतीने आपण तुकडे करून घेऊ, याचे तुकडे करून घ्यायचे आहे। ऑयस्टर मशरूम म्हणतात किंवा साजोर काजू म्हणून नाव आहे या मशरूमचं, आणि खायला खूप मस्त लागतात। तर तुम्ही या पद्धतीने तोडून घ्यायचे आहे मशरूम। हातानेच तोडून घेतलेले आहे। आणि आता आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये 2 मिनिटं उकळून घेणार आहोत। याला शिजायला वेळ लागते म्हणून आपण अगोदरच याला उकळून घेणार आहोत। उकळल्यानंतर आपण याला एका ताटात काढून घ्यायचं आहे। चाळणीने पूर्ण काढून घेणार आहोत। मशरूम आपण एका साईडला ठेवून देऊया काढून। तोपर्यंत आपण आता मसाला बनवूया। तर छोट्या चमच्याने 1 चम्मच मी तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये अद्रक, लसूण, कांदा, टमाटर आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून मी हा मसाला छान भाजून घेत आहे। मसाला छान भाजून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे आणि थंड करून आपण याचा पेस्ट करून घ्यायचा आहे। बघा, मसाला छान भाजला गेलेला आहे। तर आपण याचा आता पेस्ट करून घेणार आहोत। थंड करून याचा पेस्ट करून घ्यायचा आहे। त्याच कढईमध्ये आता 1 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि मशरूम आपण पूर्णपणे पाणी सुकतपर्यंत, ड्राय होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे। मशरूमचं पाणी पूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे। थोडी लंबी प्रोसिजर आहे पण खूप छान भाजी लागते। या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा। तर मशरूम छान भाजून घेतले आपण। आता भाजी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी 2 मोठे चम्मच तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू शकता। खडे मसाले छान भाजून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर मी वाटण टाकलेलं आहे। मसाले छान भाजल्याच्या नंतर वाटण टाकून आपण मसाला छान भाजून घ्यायचा आहे। वाटण टाकल्यानंतर छान तेल सुटायला लागलेलं आहे मसाल्याला। तर त्यामध्ये आता चवीनुसार तिखट, मीठ, हळद आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि छान आता आपण मसाला शिजवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। थोडंसं पाणी टाकून मसाला छान आता शिजवून घेणार आहे। झाकण लावून आपण मसाला छान शिजवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। मसाला छान शिजला पाहिजे, भाजी छान चव लागते। बघा किती छान झालेलं आहे, तेल किती छान सुटलेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपण तळून ठेवलेले मशरूम टाकणार आहोत। मशरूम टाकून छान मिक्स करायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं आपण मसाल्यामध्ये मशरूम छान परतून घेऊ। झाकण लावून आपण मशरूम छान परतून घ्यायचे आहे। मशरूम छान परतून झालेले आहेत। तर आता तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकायचं आणि थोडीशी भाजी अशी शिजवून घ्यायची, रस्सा बनवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला रस्सा नाही पाहिजे, सुकी भाजी पाहिजे, तर तुम्ही पाणी पण नाही टाकलं तरीही चालते। आता आपल्याला थोडीशी ग्रेव्ही बनवायची आहे। तर थोडं 2 मिनिटं आपण आता याला छान शिजवून घेणार आहोत। झाकण लावून आपण याला छान शिजवून घ्यायचं आहे तेल उतरेपर्यंत। तेल पहा किती छान आलेलं आहे, म्हणजेच आपली भाजी छान शिजल्या गेलेली आहे। तर आता याला वरून बारीक चिरलेला सांबार म्हणजेच कोथिंबीर लावायची आणि भाजी सर्व करायची। खूप मस्त अशी ही भाजी आपली तयार आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।